नमस्कार, विस्पतेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सुरमई फिश करी, ती पण मालवणी पद्धतीची। तर अतिशय सोपी आणि चविष्ट ही डिश तयार होते। तर कशी बनवायची तर ते आपण बघणार आहोत। तर चला मग। तर इथे मी अर्धा किलो सुरमई मच्छी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर आपण त्यावर थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची पाव चमचा भरून आणि अर्धा लिंबाचा रस लावून घ्यायचा। लिंबू नसेल तर थोडं आगळ पण एखाद चमचा भरून आपण लावू शकतो। आता हळद, मीठ, लिंबू सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटं हे मॅरिनेट करायचं। त्यानंतर मसाल्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 मध्यम कांदे, ओलं खोबरं घेतलेले आहे अर्धं, कोथिंबीर भरपूर, 1.5 इंच आलं, 12 ते 15 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या हे कापून घेतले। कांदा, खोबरं आणि आलं, मिरच्या आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं। त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर आणि 2 ते 3 चमचे भरून धना पावडर आणि यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकत आहोत आणि थोडंसं जिरं टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं यामध्ये। आणि हो, 5 ते 7 त्रिफळा नक्की टाका, याने खूप छान चव येते। आता आपण हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। छान वाटण तयार झालेलं आहे। गॅसवर कढई ठेवूया, यामध्ये 4 ते 5 पळी तेल टाकायचं। तेल तापलं की हा मसाला जो आहे वाटण ते आपण टाकून घ्यायचं आहे आणि परतायचं आहे। तर बघा मस्त हे परतत आहे। आता यामध्ये मी 2 चमचे भरून काश्मीरी लाल मिरची टाकत आहे, जेणेकरून रंग छान येतो। तर हे परतून घ्यायचं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी मध्यम तिखट असं हे फिश करी बनवत आहे। तर मसाला मस्त परतून झालेला आहे आणि आता यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशी मध्यम अशी करी मी बनवत आहे। पाणी टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं। बघा मस्त छान कन्सिस्टन्सी आलेली आहे करीला। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि 4 ते 5 चमचे कोकम आगळ टाकायचं। कोकम आगळ नसेल तर आमसूल टाका 5 ते 7। आणि आता ही आमटी जी आहे, करी आहे, ती छान आपण उकळून घ्यायची 5-1 मिनिटं। बघा मस्त खळखळ छान उकळी येत आहे। आता यामध्ये जे आपण फिश मॅरिनेट करून ठेवले होते सुरमईचे, ते टाकून घ्यायचे आहे। तर इथे ही अर्धा किलो होती सुरमई, तर इथे तुम्ही बांगडे टाकू शकतात, पॉम्फ्रेट टाकू शकतात मस्त। आणि 5-7 मिनिटं ही करी आपण उकळून घ्यायची आहे, म्हणजे फिश छान शिजतो बघा। आणि आपली गरमागरम मालवणी सुरमई फिश करी तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला नक्की बनवून बघा, कमेंट करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।